प्रत्येक पाल्याला वाटतं आपल्या मुलाने आणि मुलीने जलद शिकावे, यश संपादित करावे आणि उत्तरोत्तर प्रगती करावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अमोघानंद जीनियस माइंड ही संस्था कार्यरत आहे। आज आपण आलो आहोत ठाण्यातील पाचपाकाडी परिसरात, जिथे आपण पाहू शकतो अमोघानंद जीनियस माइंड याच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असं वर्कशॉप भरवण्यात आलेलं आहे। नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या वर्कशॉपमध्ये नेमकं काय शिकवलं जातं, ब्लाइंड फोल्ड ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय आणि मुलांना यामध्ये नक्की कशा प्रकारचा परिणाम पाहायला मिळतो हेच या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। सूरज जैसे चमकेंगे देखे है साडी अखियां ने है सपने अंबरांदे ए सपने अंबरांदे बूंद बूंद जोड़ेंगे पल पल दूर दूर बह जाएंगे फिर ना समंदरा दे फिर ना समंदरा दे A railway journey. Last month I had to go to Nagpur to participate in a dance competition. I was going with my father. We decided to go by Chhattisgarh Express. We had made our reservation 1 week earlier. It was a journey of 2 nights. We reached New Delhi railway station half an hour earlier to the departure of the train. The train was about to leave at 12:30 a.m. We got into a compartment and the train began to move slowly. After some time it gained speed. Since it was midnight, we went to काले घोंसले में पंछी बना के यारो हमने उम्मीदा रखिया मैंने हारना नहीं है चाहे कुछ भी करे दुनिया जोड़ेंगे पल पल दूर दूर बह जाएंगे फिर ना समंदरा दे फिर ना समंदरा दे छान अनुभव आहे। माझं नाव गौरी मेस्त्री आणि माझ्या 2 मुली आहेत। आम्ही जुलैपासून आम्हाला तर 3 मंथ्स म्हणजे हे 3rd सेशन आहे, पण आम्हाला ॲक्च्युली फर्स्ट सेकंड सेशनमध्येच आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स आला होता। म्हणजे मुलांमधला कॉन्फिडन्स वाढला, परत म्हणजे एक इनिशिएटिव्ह घेऊन पुढे येऊन काहीतरी करतात मुलं। एवढ्या छोट्या, मला तर माझी मुलगी एक 5 वर्षाची आहे आणि एक 10 वर्षाची आहे, पण दोघींमध्ये पण एवढा छान प्रोग्रेस आहे ना, म्हणजे स्कूलमध्ये पण म्हणजे छान आहे। आम्ही सॅटिस्फाय आहोत आणि याच्यामध्ये काही असं जादूटोणामध्ये त्यांना ब्लाइंडली दिसतंय वगैरे हे ॲक्च्युली आम्ही पण फर्स्ट डेला जेव्हा बघितलं तेव्हा आम्हाला पण थोडंसं असं सरप्रायझिंग झालं। आम्ही असं शॉक झालो की यांना कसं दिसतंय, पण ते एक थर्ड आय त्या ॲक्टिवेट करणं हे याच्यामध्ये अमोघानंद याच्यामध्ये आहे आणि हे काही जादूटोणा नाही आहे। त्यांना एक थर्ड आय त्यांचं ॲक्टिवेट होतं आहे आणि त्यामुळे त्यांना ते दिसतंय, त्यांना कळतंय, त्यांची ग्रास्पिंग पॉवर वाढते, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतोय। सो आम्ही सॅटिस्फाय आहोत आणि आम्ही योग्य पाथवर आहोत हे एकदम कन्फर्म आहे की आम्ही योग्य डिसिजन घेतलं आहे अमोघानंद याच्यामध्ये फाउंडेशनमध्ये इन्व्हॉल्व होऊन। सो वी आर हॅपी। आणि मी तर सांगेन की प्रत्येक पालकांनी आपल्या आपण पालक प्रत्येक वेळेला मुलांच्या म्हणजे त्यांच्या ग्रोथकडेच लक्ष असतं की आपल्या मुलांनी काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे। आपण मुलांना सगळं द्यायला जातो,
म्हणजे आपला मुलगा ॲक्टिव्ह आहे तर हे पण करावं, ते पण करावं, ते पण करावं, आपण सगळं असं बोलतो की हे करावं, पण ते योग्य म्हणजे याच्यामध्ये एक DMIT टेस्टसुद्धा आहे जी आम्ही केलेली आहे. सो त्या टेस्टने आम्हाला कळणार आहे की आमच्या मुलामध्ये कोणता गुण आहे जो त्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. सो मी खरंच पालकांना सांगेन की खूप छान आहे अमोघानंद क्रिया जिथे आम्ही आहोत आता. सो तुम्ही पण तुमच्या मुलांना इथे आणा, खरंच आणा तुम्ही, कारण की आम्ही सरप्राईज आहोतच पण आणि हॅपी आणि आम्ही योग्य डिसिजन घेतलेला आहे असं आम्हाला वाटतं. सो थँक्यू.